मॅचला सुरुवात होत आहे. चला जास्त वेळ न जाता आपण लगेचच या मॅचच्या दिशेने वळतोय. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. महत्वाचा सामना आहे. 4 षटकांचा मॅच आहे. पाठीमागचा मॅच थोडासा वन साइडेड राहिलात आणि तो सामना जिंकला तर आईजुद आणि घासपाडा भाटपाडा या संघानं शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाला मात्र पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. त्याचं कारण कुठेतरी थोडासा कमी धाबा त्या मात्र स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्या होत्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये टीम शिरगाव कडून स्ट्राईक एंडला पप्या रेडी झाल्यात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. दर्पण पहिलाच बॉल दर्पणचा बॅटला स्पर्श झालाय आणि सरळ विकेट किपर अनिकेत मात्रेनं टिपलाय झेल. संपलाय पप्याचा खेळ. आउट. चिठ्ठ्यांचा लॉस टाकला जाणार त्यामुळे प्रतिनिधी जर आल्यात एक एक प्रतिनिधी रायपाड्याचा आणि डोंगरपाड्याचा पण त्या ठिकाणी थांबायचा आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल त्याला बाय मिळणार आहे आणि राहील त्याचा मॅच एनसीसी नारंगी सोबत होणार आहे. पाहूयात. जी उचलली जाईल त्याला बाय आहे. राहील त्याचा मॅच होईल. आणि बाय मिळालंय ती आई जुदानी गासपाडा भाटपाडा या संघाला मात्र आपण पाहिलं तर बाय मिळालेले आहे. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये त्यांना चाल देण्यात आलं. अभिनंदन आईजुद आणि गासपाडा भाटपाडा टीम. कल्पेश मात्रे खुश आहे. चेहऱ्यावरती स्माईल. दीपक यांच्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल चाललाय गॅप मधून सरळ मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. स्वागत आहे. टाइम त्याचा फिक्स आहे. संध्याकाळी 4 नंतर तो येतो. पारच्या बॅटमधून चौकार आलाय. लोवर फुलटच बॉल पुन्हा बॉलला भिरकावलाय परंतु आता क्षेत्ररक्षक आहे. आज अक्षय सँडीचं अगदी काय घडतंय त्याच्या विपरीत घडतंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. आणखीन एक चौकार. 4. बऱ्याच वेळी आपण काय करतो की गोलंदाजावरती एखाद्या वेळी त्याला चौकार षटकार आला की त्याच्यावरती आपण राग व्यक्त करत असतो. पण कधी कधी फिल्डरही चुकी करतायत. पण त्याही गोष्टी फिल्डरवरती देखील सांगणं अगदी गरजेचं असतं. 2 चौकार आल्यात. 8 धावा झाल्यात. पटका फसलाय हवेमध्ये. अनिकेत मात्रे आलाय. त्यानं घेतलाय झेल. संपलाय पारचा खेळ. मैदानावरती दर्पणनं पुन्हा एकदा कमबॅक केलाय. विकेट मिळवून दिलाय. दुसरा धक्का टीम आर के डोंगरपाड्याला 8 वरती. मध्ये नव्यानं बॅटर दाखल होताना पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग त्यांनी साकारली होती. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाच्या अगेन्स्ट तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचचा विजयी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल एनसीसी नारंगी बी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दर्पणचा. आतापर्यंत दर्पण देखील खूप चांगली गोलंदाजी केलं. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल चौकार, त्याच्यानंतर विकेट त्याने मिळवून दिलेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ अनिकेत मात्रेच्या हातामध्ये बॉल जातोय. त्या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. ते मात्र पहिल्या षटकातील आतापर्यंत धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 5 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे जर बाहेर झेल टिपला तर रणजित किनी यांच्या माध्यमातून 200 रुपये, अजित किनी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं प्राइज आहे सोहमला झेलसाठी. सोहमनं कॅच घेतली तर अजित यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. एक ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेमराज समोर ज्ञानेश आहेत, एका बाजूने आकाश आहेत. हे दोन खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज बाद, विकेट डाऊन. तिसरा धक्का लागलाय टीम आर के डोंगरपाडा संघाला. धावफलकावरती असताना धावा 8-3. आठ धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.1 आतापर्यंत खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. प्रेमराजचा विचार केला तर प्रेमराजनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलेत. जयदुर्गा रायपाडा वर्सेस आपण पाहिलं तर आर के डोंगरपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. नव्या बॅटर मैदानावरती सुरेश गुरव दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेक्निकल साऊंड सिस्टीम दर्शवणारा हा खेळाडू आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तीनही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी सातत्याने या खेळाडूच्या आपण पाहिल्यात. परंतु समोर प्रेमराज स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय. मागच्या काही खास करून आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये प्रेमराजनं जो परफॉर्मन्स केलाय, मग तो गोलंदाज म्हणून म्हणा, त्यानं मैदानावरती अगदी दाखवून दिलं की गोलंदाजी देखील मी चांगली करू शकतोय. सुरुवातीला संघाचा एक फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातात किंवा त्यानंतर मात्र प्रेमराजनं केलेली कामगिरी ही आपण प्रत्येकाला त्याची पाहिली आहे. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी धावतोय. दर्पण अगदी दर्पणला बॉलनं दगा दिला असंच म्हणूयात. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं असेल आपण, दर्पण वेगानं धावले होते परंतु पाठीमागे जाण्यासाठी तो वेळच नाही मिळाला. बॉल थोडासा स्लो झाला. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतात त्या मात्र 12-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक इन वरती श्रेयस. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनिकेत मात्रे करतात. बॅकअप चांगले आहेत अनिल पाटीलचा. त्या ठिकाणी अनिल पाटील उभे आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 12-3 गडी बाद. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत.
श्रेयस गुरव एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आकाश घरत आणि गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर प्रेमराज. स्पर्धेचा चौथा दिवस, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, 5वा दिवस. गोलंदाजी मागवरती पुन्हा तयार आहेत प्रेमराज. प्रेमराजचा बॉल अगदी पायावरचा बॉल आहे, हवेमध्ये कळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी सोडलाय झेल. म्हणून म्हणलं की बाबा कॅचेस खूप महत्वाचे आहेत. जर कॅचेस सोडाल तर अशा पद्धतीनं मैदानावरती काही परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतायत. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मेहुल होते, मेहुलच्या हातामधून हा झेल सुटलाय. कदापि तुम्ही ऑन साइडला फिल्डिंग करताय, अगदी सूर्याची किरण तुमच्या डोळ्यावरती येतात, परंतु तुम्हाला गॉगल अशा भागामध्ये तुम्हाला परिधान करणं गरजेचं आहे. 16 धाबा 3 गडी बाद. पुढचा बॉल पाठीमागे झेल सुटलाय, आता तो फायदा होणार मैदानाच्या आतमध्ये आणि तो चौकारामध्ये होणार. मिळतील धावा 4. या चौकारानं 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावसंख्या धावफलकावरती 20. क्रिकेटचा खेळ मोमेंटमचा असतो. एकदा की मोमेंटम शिफ्ट झाला की मैदानावरती बऱ्याच जणांचं तिथे गडबड होताना पाहायला मिळतात. तशाच काही गोष्टी मैदानावरती घडतायत. पहिल्या 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 20. एका बाजूला जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलमध्ये ज्या 5 बॉलमध्ये जे चौकार आलेत ना, ते 5 चौकार होते. 5 चौकार खेळले होते, त्याच्यात 20 रन आहेत. बाकीच्या 7 बॉलवरती रन नाही आल्या. 1 नाही आहे, 2 नाही आहेत, 6 नाही आहेत, फक्त विकेट आणि डॉट होते. म्हणजे डोंगरपाडा संघानं पहिल्या 12 पैकी 5 बॉलवरती 20 रन घेतल्यात. बाकीचे 7 बॉल त्यांचे डॉट आणि विकेट याच्यामध्येच गेले होते. आता गोलंदाजी मागवरती गोलंदाज येतात विघ्नेश, बंधू मैदानावरती पाहायला मिळतील. ओ पहिलाच बॉल, लोअर फुलटॉस बॉल असं वाटलं, तो यष्टांवरती आदळलाय आणि तीनही पहिला बॉलवरती विकेट गेला. दर्पणनं पहिल्या बॉलवरती विकेट, प्रेमराजनं पहिल्या बॉलवरती विकेट, विघ्नेशनंही पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्या. त्यामुळे हे इंटरेस्टिंग आहेत. विकेट गमावलं आर के डोंगरपाडा संघानं चौथा 20 वरती असताना. पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. थोडं गती परिवर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज विघ्नेश बंधूच्या माध्यमातून. बंधू पुन्हा तयार झालाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर नेहाल, स्ट्राईक एंड वरती आपण त्यांना पाहू शकताय. ओ पाठीमागे विकेट किपर मिस झालाय, त्याच्यानंतर पाठीमागे खेळाडू बॉल चाललाय, व्हाईट बॉल, पंचांचा सिग्नल आणि त्याच्यावरती चौकार. एकूण धावा 5. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा स्टंप उडवण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपला अगदी हिट करायचं होतं, परंतु तो बॉल खाली राहिलात आणि अनिकेत मात्र कव्हर नाही करू शकले. 25 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 2.1 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अजून बॉलचा खेळ बाकी आहे 5. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंधू पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंड वरती नेहाल, फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का तर नाही गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हर्षद जोपर्यंत पोहोचेल, बॉलला फील करेल, तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी मात्र इझिली कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत 2.2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. नेहालला मैदानावरती स्ट्राईक एंडला पाहतात, गोलंदाजीवरती बंधूला पाहतायत. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. जबाबदारीचं भान ठेवून त्यालाही गोलंदाजी करायची आहे, नेहाललाही बॅटिंग चांगली करायची आहे. पुन्हा ते चित्र घडतायत. लेग स्टंपच्या बाहेरच बॉल हाताळले जात आहेत. बहुधा कोपरी संघाचा ज्यावेळी मॅच आरके डोंगरपाड्याशी होता त्याही एका गोष्टीचा मी विषय घेतला होता. अगदी तोच सांगितलं होतं की भरपूर वेळा काय होतं, आपण लेग स्टंप उडवण्यासाठी जातो, कदापि त्या रीलच्या प्रयत्नामध्ये जातो आणि रीलच्या प्रयत्नामध्ये रिअल काय करायचं ना ते विसरून जातो. म्हणून मैदानावरती रिअल करा, रीलच्या नादामागे जाऊ नका.
ही लेंथ आहे. तुम्ही या लेंथवरती ज्यावेळी गोलंदाजी कराल ना त्यावेळी बॅट्समॅनला स्ट्रगल करावं लागेल. पण दुसऱ्या बाजूने अनिकेत मात्रे मैदानावरती अगदी योग्य करतात. त्यांना माहित आहे की एखाद्या वेळी तो चान्स हाफ चान्सेस देखील आपण कन्वर्ट करू शकतोय. कारण क्रिकेटचा खेळ असाच केलाय. हाफ चान्सेस जर तुम्ही कन्वर्ट करू शकलात तर बऱ्याच काही गोष्टी आणि तिथे डायरेक्ट हिट असतात तर वेगळं काही चित्र असतं. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी झालाय. डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहालला सध्या मैदानाच्या मध्ये स्ट्रगल करण्यासाठी भाग पडले आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप टाकून मैदानावरती बॅट्समनला स्ट्रगल करण्यासाठी तुम्ही भाग पाडू शकताय. असं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही लेग स्टंप वरती जाल. आउटसाइड ऑफ स्टंप कदापि ती लेन तुमची निर्णायक ठरू शकते. षटकातील पुढचा बॉल लोअर फुलटच बॉल आहे. त्याला मात्र फटका खेळलाय आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. वरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 34-34. शेवटचा बॉल शिल्लक असे 34 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पुन्हा एकदा फटका खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विघ्नेश्वरती आक्रमण हल्ला बोल मैदानाच्या मध्ये केला गेलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 40 धावा. टीम आर के डोंगरपाडा या संघाची स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यात आल्यात. शेवटचे 6 बॉल अजूनही मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. बॉल अनिलचा हेलिकॉप्टर खेळलाय. समोर खेळलाय फटका. प्रेमराज आला त्याने टिपलाय झेल. अनिलला मिळाले विकेट. श्रेयस गुरव बॅक टू दी डगआउट गॉन. गुरवची मात्र विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिलनं विकेट मिळवून दिलाय. 40 धावा धावफलकावरती नव्यानं बॅटर मुकुल सोनार मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. मुकुल सोनार स्ट्राइक वरती. अनिल पाटील तयार. लोअर फुलटस बॉल अगदी ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक हर्षद आहेत. फिल्डिंग चांगली केलंय. थ्रो देखील खूप चांगला झालाय. धावचीची संधी आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. मुकुल सोनार बॅक टू दी डगआउट गॉन. एक्केचाळीस धावा धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर योगेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नंबर 8 वरती आणि हलकीशी स्माइल देखील आता खास करून आपण पाहिलं तर श्रेयस यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. कारण मुकुल रनआउटच्या माध्यमातून बाद होऊन आल्यात. नुकताच मैदानावरती दाखल झाले होते आणि थोडं कॉलिंग मध्ये चुकी झाली होती आणि हर्षदचा अॅक्युरेट थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कालच हर्षदचं एंगेजमेंट पार पडल्यात आणि आज तो मैदानावरती आलाय. त्याचे अभिनंदन आहे.
पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज तयार. लोअर फुलटच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. अक्षय सँडीच्या डोक्यावरून चाललाय. आज अक्षयच्या 2 पायांच्या मधून पण बॉल गेले आहेत आणि त्याच्या डोक्यावरून पण गेले आहेत. अक्षय सँडेचे आज अग्नि परीक्षा घेतल्या आहेत ती खास करून या बॉलनं फिल्डिंग मध्ये. चौकार. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आल्या आहेत. कदापि ह्या धावा तुम्हाला निर्णायक ठरू शकतायत. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार नाही करत त्याच धावा येणाऱ्या कालावधीमध्ये खूप निर्णायक ठरू शकतायत. कारण एक नाही 2-3 चौकार असे गेल्यात ना की ते महत्वाच्या श्रेणी गेल्या आहेत. त्या 10, 12 किंवा 15 धावा त्या इम्पॉर्टंट धावा गेलेल्या आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहे. बऱ्याच काही गोष्टीवरती चर्चा विचार विनिमय मैदानावरती केले जात आहेत. परंतु समोरच्या टीमसाठी अगदी हे खूप महत्वाचं आहे. 45 ला 6 विकेट, 3 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला योगेश. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार खेळलाय. अनिल पाटील पुन्हा एकदा तयार षटकातील पुढचा बॉल घेऊन. पुढचा बॉल पटक्या पुण्याचा मात्र कोलबट्टापाचा टाकलाय. धावचीची संधी. डायरेक्ट हिट काम फिट. अनिल पाटीलनं फेकलेला हा बॉल मैदानाच्या बाहेर यावं लागेल योगेशला. 7वा धक्का टीम डोंगरपाड्याला. 45 जावा 7 गडी बाद. पुढचा बॉल पुन्हा मात्र खूप छान पद्धतीने टाकलाय. डॉट बॉल आलाय. थोडं आधीच बाहेर होते नेहाल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 45 जावा 7 गड्याच्या मोबदल्यात. आता टेनिस क्रिकेट आहे. जसं आकाशला नेहमी वाटतं की बाबा अंडरआर्म क्रिकेटमध्ये तो रिव्ह्यूचा वापर होतो. मोरेगाव 45 जावा 7 गडी बाद. पुढचा बॉल चांगला बॉल टाकलाय. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झालाय. पंचांचं बोट हवेमध्ये. 45 ला 8 विकेट गमावल्या टीम आर के डोंगरपाडा या संघानं. आणि 46 लक्ष टीम जयदुर्गा रायपाडा संघाला मैदानावरती करायचे आहेत. काही चुकी फिल्डिंग मध्ये झालाय परंतु त्या आता विसरता मैदानावरती बॅटिंग करावी लागेल ती जयदुर्गा रायपाडा संघाला. या मॅच मध्ये काय घडेल याची चर्चा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत घेऊयात आणि फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या आर के डोंगरपाडा संघ.
मध्ये जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावा. टीम मार्केट डोंगरपाडा, कारण यानंतर आणखीन महत्वाच्या मॅचेस होणार आहेत. अजून 2 मॅच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ही मॅच पकडून अजून 2 मॅच आहेत. नारंगी वर्सेस या मॅचचा विजयी संघ त्याच्यामधून जिंकेल तो आई जुदानी घासपाडा भाटपाडा. ही मॅच आजच्या दिवसामध्ये होणार आहे. चला मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल घेऊन मुकुल सोनार तयार होत आहे. स्ट्राईक एंडला अनिकेत म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय सँडी. अंपायर्स तयार आहेत. येस, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, नो बॉल. चाललाय बॉल गॅप मध्ये, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात झालाय नो बॉलने. ओव्हर स्टेप पंचाने दर्शवलाय आणि पहिल्याच बॉल वरती पंच आता दाखवतील पंजा. अगदी 5 धावा पहिल्या बॉल वरती. नो +4. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर 9+4 एकूण 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मुकुल सोनारच्या पहिल्याच बॉल वरती फ्रीडचा बॉल आता पाहायला मिळेल. स्ट्राईक अनिकेत मात्र असते. सुरुवात खूप चांगली केली आहे. फिनिश कशा प्रकारे करणार त्याच्यावरती देखील लक्ष असेल. 46 टार्गेट या ठिकाणी मात्र सेट करण्यात आलाय. फटका पुन्हा खूप चांगला खेळलाय. बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी निघून जातोय. क्षेत्ररक्षक येतात श्रेयस त्यांच्या हातामधून बॉल तर निसटलाय, परंतु एक सिंगल वरती समाधान आता व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 6. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 6. तेवीस बॉल मध्ये 40 धावेचं लक्ष असेल. अक्षय सँडी स्ट्राईक एंडला. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, फोर्स करायचा होता समोरच्या दिशेने, परंतु नाही टायमिंग साकारू शकले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चटर्जी सांगत आहेत अक्षयचा रोल देखील आता महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. जसं अनिकेत म्हात्रे यांना आपण मैदानावरती पाहतायत. 2 बॉल आतापर्यंत धाव फलकावरती 6. पायावरचा बॉल होता, त्याला मात्र आपण पाहिलं तर अगदी लेग्स ऑन साइडच्या दिशेने मात्र अगदी खेळून काढलेत. श्रेयस गुरव फिल्डिंग करतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे गेले, जाऊन पोहोचत त्याच्या 7च्या घरामध्ये. बॉल फेकून झालेत मैदानाच्या मध्ये 3. धाव फलकावरती 7. अजून बॉल शिल्लक आहे 3. 21 बॉल मध्ये रन करायचे 39. अनिकेत मात्र इज ऑन स्ट्राईक. फटका छान खेळलाय. ऑन साइडला बॉल चाललाय श्रेयस गुरवच्या दिशेने. वॉट अ फील्ड. अशा पद्धतीनं फिल्डिंग तुमच्या असणं खूप गरजेचं आहे, कारण बॉल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. एका धावेवरती पुन्हा समाधान व्यक्त करावं लागतात. एका धावेने धावसंख्या पुढे गेलेत, जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. 19 बॉल मध्ये 37 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 19 बॉल मध्ये 37. चांगला बॉल, वेगवान बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 9. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 18 बॉल मध्ये रन करायचे 37. डीजे
खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती आहेत 9 धावा. 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. 37 धावांची गरज. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. पार्थ अंबिरे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अक्षय सँडी. आता हे बॅटल रंगेल. एका बाजूला पार्थ, दुसऱ्या बाजूला अक्षय किंवा अनिकेत म्हणा. महत्वाचे हे बॅटल आहेत. 18 बॉल मध्ये 37 धावांचं लक्ष असेल. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. टायमर सेट आहे. 10 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहेत. पुढची ही 2 षटकं तुम्हाला त्या 10 मिनिटांच्या अगदी जवळपास पूर्ण करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू हा 30 सेकंदच्या आतमध्ये येईल. पहिलाच बॉल फटक्या पुन्हा एकदा खेळला. ऑन साइडला बॉल चालला त्या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेयस गुरव यांच्याच हातामध्ये. एक सेफली खेळाडू म्हणून त्याच्याकडे सध्या पाहिल्या जात आहेत. फिल्डिंग पोझिशन मध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 10. 17 मध्ये रन करायचे 36. 17च्या थोडं डबल आहेत. 17-34, 17-36. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला टर्न करायचा होता बॉलला, परंतु पहिल्या षटकाचा जो दबाव, दडपण, प्रेशर अनिकेतने एक फटका खेळला. त्याच्यानंतर थोडं धीम्या गतीने धावसंख्या मात्र पुढे गेली. सिंगल घेऊन धावसंख्या पुढे चालू ठेवण्याचं काम जयदुर्ग रायफळ संघानं तर केलंय. परंतु तो पहिलं पॉवर प्लेचं षटक हे खूप निर्णायक होतं. पुन्हा एकदा पारच्या अगेन्स्ट मात्र अशा पद्धतीची तुम्ही बॅटिंग ऑन साइडला क्षेत्र निवडतात आणि ते थोडं कठीण आहेत आणि ते मैदानावरती आता चित्र दिसत आहेत. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. गेम चेंजिंग ओव्हर देखील मात्र मैदानावरती असू शकतात. या मॅचच्या हिशोबाने, सामन्याच्या हिशोबाने आपण पाहिलं तर मॅच पलटवणारे षटक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 15 बॉल बाकी आहेत आणि 15 बॉल मध्ये रन करायचे 36. फटका खेळलाय. आता अगदी थोडं मध्ये गेले आणि बॅटच्या रडार मध्ये घेतला बॉलला आणि पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. षटकार आलाय. 6 धावा आहेत. धावफलकावरती धावा पाहिलं तर 16. अजून जवळपास 30 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 14 मध्ये 30. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 14 बॉल मध्ये 30 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत मात्रे सध्या स्ट्राईक एंडला आहेत. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पार्थ पुन्हा एकदा तयार. सोडून दिलाय बॉल, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं त्या ठिकाणी नॉस्ट्राईक एंडच्या अगदी बॅटरने पंचाने सांगितलं की योग्य बॉल आहेत. एकतर बॉल सोडल्यावरती ती रिॲक्शन पाहायला मिळाली नाहीत, कारण माहित होतं की हा बॉल मधून गेलाय. त्यामध्ये डॉट बॉल आलाय. 13 बॉल मध्ये रन करायचे 30. पुन्हा एकदा मिस केलंय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये. येणारे बॉल आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे 30. चला चला चला, डोंगरपाडा एकत्र येण्याची गरज नाही सर्व खेळाडूंना. अजून 2 मॅच बाकी आहेत. विनंती असेल एकत्र येण्याची गरज नाहीये. आपण आपल्या जागेवरती जा, पोझिशन घ्या. 12 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये रन करायचे 30. श्रेयस गुरव पुन्हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. अक्षय वरती आता दारोमदार असेल. दुसऱ्या बाजूने अनिकेत वरती आशा अपेक्षा तर आहेत, परंतु त्या कशा प्रकारे मैदानावरती पूर्ण केल्या जातील त्याच्यावरती सध्या लक्ष दिलं जाईल. पाठीमागे काय घडलं हा विचार करत बसाल तर कदापि पाठीमागेच राहाल. पुढे विचार करायचा, आता काय करायचंय, कशा प्रकारे जायचंय याचाच विचार मैदानावरती तुम्हाला करत राहावा लागेल. कारण येणारे बॉल आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे 30. श्रेयस समोर आपण पाहिलं तर अक्षय सँडी. आज धीरज पाटील या खेळाडूनं अर्धशतकी खेळी केली होती. अगदी सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला खेळ राहिला होता शिरगावचा, परंतु त्याच्यानंतर पराभवाच्या मध्ये त्यांना जावं लागलं. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एनसीसी नारंगी टीम कडून धीरजनं अर्धशतक खेळलं होतं. आणि पंचांच्या माध्यमातून पंचांचं बोट हवेमध्ये फलंदाज त्या ठिकाणी होत आहेत बाद.
आउट. अकरा बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये रन करायचे 30. अक्षय सँडीची पहिल्या बॉलवरती विकेट आल्या. नव्यानं बॅटर हर्षद मैदानावरती दाखल पाहायला मिळत आहेत. अकरा बॉल मध्ये 30 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती तयार. हर्षद स्ट्राईक एन वरती. चला घाई करा श्रेयस, वेळ निघून जातोय. अन्यथा एक खेळाडू 30 सेकंडच्या आतमध्ये आता घ्यावा लागेल, कारण टायमर देखील खूप महत्वाचा आहे. बाकीचे 2 मॅचेसही आम्हाला इथे कंप्लीट करायचे आहेत. पटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न त्यानं केलंय. चुकी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पारची मिस्टेक. चौकार. आता येणारे बॉल मैदानावरती शेष आहे. 10 बॉल मध्ये रन करायच्या. 26 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती मात्र लगावण्यात आल्यात. 26 धाव्यांचं अजून लक्ष असेल. हर्ष स्ट्राईक एंडला. बॅटिंग त्याला करावी लागेल. चांगली इनिंग त्याला दाखवावी लागेल. पायावरती बॉल आदळलाय. त्या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडस गती परिवर्तन केलं. लवकर स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट लवकर फिरली आणि त्याच्यानंतर बॉल पायावरती आदळलाय. थोडासा स्लोवर वन टाकतोय आणि ही स्पेशलिटी या खेळाडूची आहेत. म्हणून म्हटलं की लेदर क्रिकेट म्हणा किंवा अंडरम क्रिकेट म्हणा, वसे विरार बॉक्स, तिथेही आपण पाहिलं तर श्रेयस गुरव खूप चांगला खेळ करतायत. सफल झाले होते, बाहेर आले होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र त्या ठिकाणी होत नाही. आलाय डॉट बॉल. या मॅच मध्ये कदापि रायपाडानं भरपूर चुकी केल्यात. सुरुवातीला फिल्डिंग मध्ये चुकी केल्या, त्याच्यानंतर काही असे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, तिथे गोलंदाजानं चुकी केल्यात. आता दुसऱ्या बाजूने डोंगरपाडानं काय केल्यात, लेन टू लेन आउटसाइड ऑफ स्टंप जास्तीत जास्त बॉल कशा प्रकारे डिलिव्हर करता येतील त्याच्यासाठी त्याने प्रयत्न केल्यात. ज्या लेनची आपण चर्चा करतो की त्याच लेनवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आता प्रामुख्याने सध्या तरी काय सुरू आहेत की सध्या तरी गोलंदाज विकेट घेण्यासाठी लेग स्टंपला अगदी हिट करतात किंवा यष्टी उडवण्याचा प्रयत्न करतायत. पण कदापि बॉलर म्हणून काही असे मोजकी नाव आहेत. शिरगाव संघातील महेश पाटील म्हणा किंवा V24 बॉय चंदन सर मधून मंगेश यांचंही नाव मी घेईन. कल्पेश पाटीलचं नाव घेईन मी. आईजुदन घासपाडा भाटपाडा धीरज पाटीलचं नाव त्याला लिस्ट मध्ये येईल. NCC नारंगी संघाचे असे काही खेळाडू आहेत जे अगदी आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. 6 बॉल 26 ची गरज आहे. 6-26. सहा चेंडूमध्ये 26 धावेचं लक्ष. चला घाई करा. इतकी टीम मीटिंग नका करू, कारण वेळ बदलली की क्रिकेटचा खेळ देखील बाबांना बदलतो. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच तुमच्या बाजूने आहेत. जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा खेळ बदलू शकतो. एकत्र येण्याने कधी कधी काही गोष्टी घडत असतात. चर्चा केलं जसं आमचे झहीरभाई नेहमी म्हणतात, ज्यादा चर्चा की तो ज्यादा खर्चा भी होत आहेत. आता तसंही असू शकतं. पुन्हा एकदा 6 बॉल मध्ये 26 धावेचं लक्ष आहे. शैलेश आलेत. पहिलाच बॉल. जास्त चर्चा केली आणि त्या चर्चेचा इम्पॅक्ट दिसतोय मैदानावरती. पहिलाच बॉल वरती षटकार.
च्या दिशेने जाऊया, सामन्याच्या दिशेने जाऊया. 3 बॉल मध्ये 16 धावेचं लक्ष आहे. तीन 16. शैलेश तयार. दोन बॉल मध्ये 16 धावेचं लक्ष असेल. चला, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावेची गरज आहे. फाईट तर खूप चांगली दिली होती, परंतु काहीशा मिस्टेक घडल्या बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये किंवा इम्पॅक्ट ऑफ फिल्डिंग मध्ये. जिथे धावा गेल्यात त्याच टर्निंग पॉइंट कुठेतरी राहिल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 16 धावेचं लक्ष. फटका पुन्हा खूप चांगला खेळलात. ऑन साइडला टर्न केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मध्ये चाललाय बॉल. त्या ठिकाणी मुकुल सोनारनं बॉलला थांबवलं. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, रन करायच्या 14. चला, लगेच टॉस साठी कॅप्टन आर के डोंगरपडा आपण उपस्थित राहा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल NCC नारंगी. एक बिग फाईट मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, बॉलला अडवलं. त्या ठिकाणी आकाशनं फिल्डिंग केलं आणि हा सामना आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. चला, कॅप्टन डोंगरपडा लगेच आपण टॉस साठी यावं. त्या ठिकाणी लगेचच टॉस केला जाईल आणि त्या सामन्याला देखील सुरुवात आम्ही करणार आहोत. पुढचा मॅच आर के डोंगरपडा वर्सेस NCC नारंगी बी. या दोन संघादरम्यान बिग फाईट, बिग बॅटल मैदानाच्या मध्ये रंगताना पाहायला मिळेल. चला कॅप्टन ज्ञानेश, घाई करा कारण अन्यथा येणाऱ्या काही कालामध्ये त्या ओव्हर्स कमी कराव्या लागू शकतात. त्यामुळे विनंती असेल. केलं जाईल. त्या ठिकाणी लगेचच टॉस होईल. आर के डोंगरपडा वर्सेस NCC नारंगी बी या दोन संघादरम्यान टॉस होईल. भावेश यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. चला, भावेश जात